नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी 15 जानेवारी हा दिवस आर्मी डे म्हणून पाळण्यात येतो। बळापुढे वा छळापुढे नच इथे वाकल्या माना, अन्यायाला भरे कापरे शूर देश अभिमाना। जगायचं ते देशासाठीच आणि मरायचं तेही देशासाठीच, अशी वृत्ती आणि कृती आपल्याला भारतीय जवानांकडून पाहायला मिळते, नाही का? कसं असतं बरं हे सैन्य दलातलं आयुष्य? आणि समजा जर इथे करिअर करायचं असेल तर त्यासाठी करिअरच्या नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, आणि मुळात महिलांना जर या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्यासाठी नेमक्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात। आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया। आजचा आपला विषय आहे महिलांना सैन्यातील करिअरच्या संधी। आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे कॅप्टन सुरेश वंजारी यांना। सर नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते। सरांबद्दल ओळख करून द्यायची म्हणजे सर इंजिनियर असून भारतीय सेना दलामध्ये 1963 ते 1968 या काळात कार्यरत होते। त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत माझगाव डॉक या युद्धनौका बांधणी संस्थेमध्ये त्यांनी 1968 ते 1995 या काळामध्ये मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे। 1969 पासून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं सुद्धा सर काम करत आहेत आणि 850हून अधिक विद्यार्थी आपल्या तीनही सेना दलामध्ये वरिष्ठ सेनाधिकारी पदावर कार्यरत आहेत। याशिवाय 45 ते 55 विद्यार्थिनी सुद्धा सेना दलात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। खरं तर आज 21व्या शतकामध्ये महिलांनी सगळ्याच क्षेत्रात आघाडी घेतलेली आहे। सैन्य दलामध्ये त्यांना उशिरा संधी उपलब्ध झाली असं म्हणायला काही हरकत नाहीये, पण संधी मिळाल्यानंतर त्यांनी याही क्षेत्रात आघाडी घेतलेली आहे। पण सगळीकडेच तशी मानसिकता नाहीये। कदाचित अपुरं ज्ञान किंवा माहितीचा अभाव ही सुद्धा त्यामागची कारणं असू शकतात। नेमकी काय परिस्थिती आहे सध्याची, या संपूर्ण अनुषंगाने आपण आज सरांकडून मार्गदर्शन करून घेणार आहोत। कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे। संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी, आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत। प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल। आणि विषय कळलेला आहे, महत्त्वाचा विषय आहे आणि थोडासा वेगळा विषय आहे, त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके जर प्रश्न तुम्ही विचारले तर आपल्याला आपल्या सरांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल आणि आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल। लगेचच करूया चर्चेला सुरुवात। सर पुन्हा एकदा या कार्यक्रमात मी स्वागत करते। 1963 ते 68 या काळात आपण कार्यरत होतात आणि त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलेलं आहे। त्या अनुभवाविषयी जाणून घ्यायचंच आहे, पण अगदी सुरुवातीला तुमचा या क्षेत्रातला प्रवास किंवा या क्षेत्रात काय यावंसं वाटलं, कसे आलात, म्हणजे घरून काही तसं वातावरण होतं का? घरामध्ये वातावरण तर होतं। माझ्या जो आतेभाऊ 8 ते 9 आतेभाऊ सेना दलामध्ये आर्मी आणि एअरफोर्समध्ये कमिशन ऑफिसर होते। हो बरं। आणि ते एक तर होतंच, परत माझे मामा रॉयल इंडियन एअरफोर्समध्ये, म्हणजे स्वातंत्र्य काळाच्या पूर्वी युद्ध काळाच्या आधी ते सुद्धा सेना दलामध्ये एअरफोर्समध्ये पायलट म्हणून ट्रेनिंग घेत होते। म्हणजे बॅकअप होतं असं की सेना दल तो युनिफॉर्म वगैरे आवडतो, ही गोष्ट लहानपणापासूनच तशी हे होती, नाही असे नाहीये। त्यामुळे आय ऑल्सो ट्राईड आणि आय वॉज सक्सेसफुल असं आहे आता। वा सर, जसं तुम्ही म्हणालात तसं की घरून खूपच छान वातावरण होतं, त्यामुळे प्रेरणा अर्थातच मिळाली या सैन्य दलात येण्यासाठी। आणि त्यानंतर तुम्ही 1969 पासून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत आहे। नेमकी महिलांना करिअरची संधी कशी उपलब्ध आहे त्या मुद्द्याकडे यायचं आहे, पण अगदी सुरुवातीला तुमच्या या शिक्षण क्षेत्रातल्या अनुभवाविषयी। बेसिकली मी काही तसं मास्तर नाहीये, पण माझ्या एक स्कूलमध्ये माझगाव डॉकमध्ये आहे। त्याला मी सांगितलं असं असं कर, आणि तो विद्यार्थी सिलेक्ट झाला। तो सिलेक्ट झाल्यामुळे माझ्याकडे जवळजवळ 8 ते 9 विद्यार्थी सेना दलामध्ये अधिकारी बनण्याकरता आले आणि सगळे सिलेक्ट झाले। बरं। आता ह्या विद्यार्थ्यांना जे काही हे होतं ते SSB पास झाले किंवा त्यांना शॉर्ट सर्व्हिस कमिशन होते, बाहेर नंतर दे वर व्हेरी वेल प्लेस। म्हणजे वन ऑफ द कॅडेट तर लास्ट याच्यामध्ये ग्लासगो लॅबोरेटरीजमध्ये रेसिडेन्शियल डायरेक्टर म्हणून रिटायर्ड झाले। तर ह्या संधी उपलब्ध होत्या, लोक यायची, मुलं यायची, मी शिकवायचो। छोटंसं माझं एक बेंगलोर टाईप इंडिपेंडंट घर होतं, त्या घरामध्ये बसून बागेत बसून शिकवत असे। शिकवता शिकवता माझ्याकडनं असं छंदातून
93 सालापर्यंत माझे जवळ 550 विद्यार्थी झाले मलाही माहीत नाही आहे. हो. मग त्याच्यानंतर मला आठवतं की इंडियन एक्सप्रेसची माझी पहिली मुलाखत छापली. त्याच्यानंतर मग नारायणराव आठवले, सोमनाथ सबेळ वगैरे यांनी माझ्याबद्दल आर्टिकल लिहिले. दूरदर्शनने सुद्धा माझ्या बऱ्याचशा मुलाखती प्रसिद्ध केल्या. मग दूरदर्शन आणि इतरही टीव्ही चॅनल्सने माझ्याकडनं हे एक प्रबोधन केलं गेलं समाजाला. आणि आज मला कौतुक वाटतं की माझ्या हातनं जवळजवळ म्हणजे मी काही सायकॉलॉजिस्ट नव्हतो किंवा ग्रुप टेस्टिंग ऑफिसर वगैरे जे सेनादलात असतात, हे बाय व्हर्च्यू ऑफ प्रॅक्टिसने हे सुरू झालं. आणि आज कौतुक वाटतं मला की माझ्याकडनं जवळ 850च्या वरती विद्यार्थी सेनाधिकारी आहेत. आज 96च्या बॅचचे विद्यार्थी कर्नल्स म्हणून आहेत, 7 ते 8 कर्नल्स आहेत. माझ्या दोघा विद्यार्थ्यांना सेना मेडल यंग एजमध्ये मिळालेलं आहे. मुलीसुद्धा आज माझ्याकडे कार्यरत आहेत, फॉरवर्ड एरियामध्ये त्या कार्य करतात. मला कौतुक वाटतं त्यांचं आहे आता. सर, मुली सुद्धा तुम्ही म्हणाला तसं की 45 ते 55 विद्यार्थिनी आज एक सेना दलामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेतच. आता मुलींना करिअरच्या संधी कशा उपलब्ध होतात? खरं तर सैन्य दलाची आपण 3 दलं म्हणू शकतो की भूदल, नौदल, वायुदल. अगदी सुरुवातीला त्याविषयी तुम्ही थोडक्यात काय सांगाल? बेसिकली काय होतं की आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर्स किंवा मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमध्ये मुली जात असतात, पण त्याकडे लिमिटेड स्कोप होता. 93-94च्या आसपास सरकारने ठरवलं की मुलींनाही सेनादलामध्ये प्रवेश द्यावा. आणि त्याप्रमाणे पहिला जो ओपनिंग प्रवास झाला तो नेव्हीमध्ये झाला होता. आणि मला कौतुकाने सांगावं वाटतं की आपल्या अकॅडमीवरती राजश्री कोरे म्हणून ती विद्यार्थी लेफ्टनंट कमांडर म्हणजे सेनादलामध्ये नेव्हीमध्ये गेली. आणि ती पहिली मुलगी होती की INS ज्योती हिच्यावरती सेलिंग केलं तिने. म्हणजे असे इंडिपेंडंट एजन्सी, असे लेडी ऑफिसर म्हणून. ती रिटायर झाल्यानंतर आज ती डेप्युटी डायरेक्टर म्हणून सिव्हिल डिफेन्स याच्यामध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. एक उत्तम करिअर आहे. आणि त्यामुळे मग तिथून पुन्हा रिगच लागली माझ्याकडे. मग 2007 साली तुला आश्चर्य वाटेल स्वप्ना, माझ्या जवळजवळ 9 विद्यार्थिनी सेनादलामध्ये सिलेक्ट झाल्या होत्या. त्या 2 डॉक्टर होत्या आणि बाकीच्या एअरफोर्समध्ये 3 जणी पायलट म्हणून रिकमेंड झाल्या होत्या. अशा एकंदर 9 विद्यार्थिनी सेनादलात त्यांना आज कार्यरत आहेत. काही सर्व्हिस टेन्युअर संपून परतही आल्यात आणि दे आर व्हेरी वेल प्लेस्ड आहेत. आहे उत्तम करिअर आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. दीप्ती नायक आपल्याशी बोलतात चिंचवडहून. नमस्कार मॅडम. हॅलो 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 हॅलो. हा, नमस्कार, बोला. हा, मी दीप्ती नाईक चिंचवडून बोलते. बोला. हा, आता माझी मुलगी 5वीला आहे, तर तिला सैन्य दलात हे करिअर करायचं असेल तर त्याचं काय करता येईल तिला? म्हणजे बरोबर, तिला एक उत्तम शिक्षण द्या. तिला SCC करा, 12वी करा. 12वी नंतर तिला सेनादलामध्ये डॉक्टरी पेशामध्ये जाता येतं. पण त्याच्याकरता तुम्हाला 12वी सायन्स घेऊन PCMB घ्यावं लागेल. किंवा तिथे जरी चुकलं तरी मग ग्रॅज्युएट लेव्हलला त्याला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि जर उंची असेल साधारणतः 5 फूट, साधारणतः नाही 5 फूट 4 इंच उंची असेल तर ती एअरफोर्समध्ये पायलट सुद्धा बनू शकते. आणि पुण्यामध्ये आपण राहतात, बरेचसे काही माजी सेनाधिकारी वगैरे हे मार्गदर्शन करत असतात. कधी मुंबईला आलात माझ्याकडे या, मी तुम्हाला मार्गदर्शन करेल किंवा पुण्याला मार्गदर्शन घ्या. टाइम टू टाइम हे करा. आता सैन्य दलात सैनिक स्कूलमध्ये पाठवलंच पाहिजे असं काही नाही. उत्तम प्रकारचा अकॅडमिक रेकॉर्ड ठेवा मात्र. म्हणजे सैन्य दलात करिअर करायचं असेल तर त्या सैन्याच्या ज्या शाळा असतात त्यामध्येच पाठवणं गरजेचं नाहीये. व्यवस्थित शिक्षण घेऊन ग्रॅज्युएशन पर्यंत जसं तुम्ही म्हणालात तसं. तर मग नेमकी जी वेगवेगळी दलं आहेत, म्हणजे भूदल आहे, नौदल आहे, वायुदल आहे, त्यामध्ये समजा जर करिअर करायचं असेल मुलींना तर शैक्षणिक पात्रता किंवा काही वयाची मर्यादा काय असतं सर? सपना, मी तुला मगाशी आपण बोलत होतो की सेनादलामध्ये मुलींना 12वी नंतर सुद्धा जाता येतं, पण त्या फक्त 2च अव्हेन्यूज असतात. एक म्हणजे मेडिकल अव्हेन्यू आहे, आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज, ते सुद्धा पुण्यामध्ये आहे. दुसरं मिलिटरी नर्सिंग सर्व्हिस असते. आमच्या महाराष्ट्रामध्ये नर्सिंग म्हटलं की जरा नाक मुरडलं जातं पालकांचं, मला का कळत नाहीये. ह्या ज्या काही इव्हन मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमधून काही स्त्रिया या जवळजवळ लेफ्टनंट जनरल पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे पुनीत अरोरा म्हणून रिसेंटली आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या कमांडंट म्हणून रिटायर झाल्या. त्यांनी करिअर सुरू केलं होतं ॲज अ मिलिटरी नर्सिंग ऑफिसर. हे सगळ्या ऑफिसर्स आहेत, म्हणजे काही गोष्टी बोलतोय त्या सगळ्या ऑफिसरचं करिअर आहे. ते करिअर सुरू केल्यानंतर त्यांनी मग पुढे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजची एक्झाम दिली, MBBS तिथून झाल्या, MD गायनाकोलॉजी झाल्या आणि शी रिटायर एज अ लेफ्टनंट जनरल, डायरेक्टर जनरल ऑफ द मेडिकल सर्व्हिसेस. म्हणजे ह्या आम्ही पालक किंवा विद्यार्थी किंवा शिक्षक या करिअरबद्दल अनभिज्ञ आहोत. आणि आता उत्तम करिअर झालेलं आहे, उत्तम बेनिफिट्स आहेत, त्याचा ॲडव्हान्टेज आपण घ्यायला काहीच हरकत नाही आहे.
सर 12वी नंतर जसं सर तुम्ही म्हणालात तसं की तिथे फक्त दोनच एक पर्याय येऊ शकतात हो. की एकतर मेडिकलमध्ये जाणं, डॉक्टर की किंवा हो. मग नर्सिंग. हो. मग समजा त्याच्यानंतर सुद्धा जर करिअर करायचं असेल तर ग्रॅज्युएशन नंतर अर्थातच संधी उपलब्ध होतात. तर त्याविषयी सर काय सांगाल आपण? तुझा प्रश्न असा असेल की ग्रॅज्युएशन कुठला, हेच पाहिजे का तेच पाहिजे का तेच पाहिजे का, हा प्रश्न आहे. सायन्स साईडचे तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स सगळीकडे कुठेही जाता येतं, पायलटही बनता येतं. आता राहता कसं आर्ट्स किंवा कॉमर्स, येस आर्ट्स किंवा कॉमर्सच्या विद्यार्थिनींना सुद्धा सेनादलामध्ये अधिकारी बनता येतं, पण ते ग्रॅज्युएट लेव्हलला. कारण 12वी लेव्हलला सायन्स PCB हे असेल तरच तुम्हाला मेडिकल किंवा नर्सिंगला जाता येतं. आता ग्रॅज्युएट नंतर मात्र तुम्हाला सगळे ॲव्हेन्यूज ओपन आहेत. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही चारही ठिकाणी तुम्हाला ओपनिंग आहेत. त्याच्या कंडिशन्स मात्र असतात की तुम्हाला ग्रॅज्युएटला चांगल्या प्रकारचे मार्क्स असले पाहिजेत, फर्स्ट क्लास असला पाहिजे. कारण ती कॉम्पिटिशन आहे, कट ऑफ मार्क्स, तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल असतो. त्या इंटरव्ह्यू कॉलबद्दल आपण मग थोड्या वेळाने बोलू आपण कसे असतात ते इंटरव्ह्यू. पण कुठल्याही ग्रॅज्युएट लेवलला जाता येतं. मग त्या ठिकाणी 12वी नंतर तुम्ही NCC केलीत तर त्याला स्पेशल एंट्री, NCC स्पेशल एंट्री असते आणि विमेन्स स्पेशल एंट्री असते. त्याच्याकरता क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन ऍक्सेप्टेबल आहे, पण फर्स्ट क्लास असला पाहिजे. अर्थात आज सगळीकडे स्पर्धा आहे, त्यामुळे याही क्षेत्रात आता महिला आघाडी करतायत असं आपण म्हणू शकतो. आहे. आणि तुम्ही घडवता आहात विद्यार्थिनींना. तर अशा वेळेला समजा ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि त्या मुलीला किंवा त्या मुलाला आहे इंटरेस्ट सैन्य दलामध्ये येण्यासाठी आणि तुम्ही सुद्धा वेगवेगळे पर्याय सांगितलेले आहेत. मग त्यानंतर काही एंट्रन्स परीक्षा किंवा जसं तुम्ही म्हणाल तसं की मुलाखतीचे सुद्धा एक फेरीमधनं जावं लागतं. तर त्या सगळ्या प्रवेश प्रक्रियेबद्दल काय सांगाल सर? आता मी तुला सांगितलं होतं की फर्स्ट क्लासच पाहिजे असं. हा फर्स्ट क्लास हा का पाहिजे का डायरेक्ट एंट्री यांना पाहिजे असेल तसं किंवा NCC मधून असेल. पण तिथेही मार्काचं बंधन आहे की NCC C सर्टिफिकेट विथ A ग्रेड असलं पाहिजे किंवा B ग्रेड असलं पाहिजे, कमीत कमी 50% मार्क्स असले पाहिजे. हे मुलांना मुलींना दोघींना सेम स्टँडर्ड्स आहेत. आता फर्स्ट क्लास मी का म्हटलं की डायरेक्ट तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जातं जर तुमचे मार्क्स चांगले असतील तर. जर मार्क्स चांगले नसतील तर आर्मीमध्ये तुम्हाला UPSC एक्झामिनेशन देता येते. त्याला युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन सेक्रेटरी वर्षातून 2दा ह्या परीक्षा होत असतात. साधारणतः एप्रिल आणि सप्टेंबर, ऑक्टोबरच्या ठिकाणी त्यांचा प्रोग्राम येत असतो. त्या परीक्षेला 2 पेपर असतात, एक जनरल सायन्सचा असतो, जनरल नॉलेजचा, आणि एक इंग्लिश लँग्वेजचा. त्यात आपण पास झालो मग मुलाखती असतात. मुलाखती 4 ते 6 दिवसाच्या असतात. एअरफोर्समध्ये असाल तर 6 ते 7 दिवसाचे असतात. ते आपण पुन्हा. बरं. सर आता मला तुम्हाला असं विचारायचं की ग्रॅज्युएशन नंतर संधी उपलब्ध होतात, पण अजूनही काही ठिकाणी अशी मानसिकता आहे. अर्थात आता पालकांची सुद्धा मानसिकता बदलत चाललेली आहे. पण भारतात इतर अनेक म्हणजे आपण म्हणू शकतो की खेडोपाडी वगैरे असं आहे की ग्रॅज्युएशन झालं मुलीचं की आता लग्न करायला पाहिजे. मग समजा जर त्या मुलीला सैन्य दलात जायचं असेल तर नेमकी ही मानसिकता कशी बदलायची? नाही, बेसिकली मॅरिड वुमेन्सना संधी नसते. म्हणजे वॉर विडोज असतील तर त्यांना दॅट इज अ डिफरंट. पण नॉर्मली वेन यू आर गोइंग फॉर अ ट्रेनिंग यू आर सपोज टू बी नॉट अ मॅरिड वुमेन. आणि आफ्टर द कमिशन अँड ऑल दिस थिंग आफ्टर द एज ऑफ 25 यू आर अलाउड टू मॅरी ऑल्सो. आणि आता तुझा जो काही प्रॉब्लेम आला, सेनादलात मुली असतात त्यांना नवरा कसा मिळणार, मला जावई कसा मिळणार, काही काळजी करू नकोस. माझ्याकडनं 70-80 विद्यार्थी सेनादलात गेल्यात, त्यांची मॅरिड झाली आहेत. आज मी नानाजी म्हणून ही मुलं मुली घेऊन येतात माझ्याकडे, मला मोठं कौतुक वाटतं. आहे तसं काही प्रॉब्लेम नाहीये मॅरेजचा वगैरे. तुमच्या जातीमध्ये होतात, परजातीमध्ये होतात, इंटरकास्ट होतात. दे गेट अ गुड लाईफ पार्टनर ऑल्सो. सो आय डोंट थिंक दॅट इज अ प्रॉब्लेम. म्हणजे आता मानसिकता समाजाची बदलत चाललेली आहे असं आपण म्हणू शकतो, नाही का? नक्कीच. पण या सगळ्यामध्ये पालकांची प्रतिक्रिया कशी असते? म्हणजे आता तुम्ही तर विद्यार्थ्यांना घडवता आहात 1969 पासून, तर अजूनही कुठेतरी असं सैन्य दलात जायचं म्हणजे जरा असं थोडंसं. तुला एक गंमत सांगू, माझ्याकडे आज आता एक पायलट आहे. त्याची गंमत अशी, तो इंडियनला आहे. ही जरी ॲश पायलट सुखोई पायलट आहे. त्याचे वडील माझ्याकडे एकदा आले संध्याकाळी. आता जुनी गोष्ट 10-12 वर्षापूर्वीची. म्हटलं सर तुमच्या स्टुडंटनी गडबड केली. म्हटलं काय केलं? म्हटलं तो प्रेमात पडलाय. अरे म्हटलं नशिबाने, म्हटलं आम्हाला कधी प्रेम करायला कोणी मुलगीच भेटली नाही म्हटलं. तर म्हटलं काय झालं? नाही प्रेमात म्हणजे तो क्लासमेटमध्ये बसलाय, ती मुलगी डॉक्टर आहे आणि तिचं करिअर उत्तम आहे. म्हटलं हे वगैरे आहे. म्हटलं करिअर उत्तम आहे, आमच्या मुलाचं करिअर काय चुकीचं आहे म्हटलं. तो जो 3 वर्ष युकेमध्ये होता ट्रेनिंगला, मिक्सचं ट्रेनिंग वगैरे घ्यायला वगैरे, आणि व्हेरी आउटस्टँडिंग बॉय इन द नॅशनल डिफेन्स अकॅडमी अँड एअरफोर्स ऑल्सो. म्हटलं आमचा मुलगाही हुशार आहे. म्हटलं आता जावई म्हणे त्या मुलीच्या आईवडिलांना जर प्रॉब्लेम असेल त्यांना पाठवा माझ्याकडे. नाही म्हटलं माझा प्रॉब्लेम असा आहे की ती मुलगी व्हेरी आउटस्टँडिंग आहे. म्हटलं आउटस्टँडिंग असू देतं. म्हटलं काय प्रॉब्लेम, तिलाही पाठवून द्या म्हटलं एअरफोर्समध्ये.
मग तिचे आईवडील आले, मी त्यांना सांगितलं द्या ना पाठवून. ते दोघे एअरफोर्समध्ये होते वा. आणि आज ते दोघे, ती डॉक्टर आहे, MBBS आहे आणि शी इज रिटायर्ड नाव. क्या बात आहे, क्या बात आहे. मग संधी ग्रॅज्युएशन नंतर मिळते तसं आपण आपापल्या आवडीनुसार वेगवेगळे डिपार्टमेंट्सची हो, निवड हो, करू हो, शकतो हो. नाही का. मग एकदा या सेवेमध्ये आपण सहभागी झालो किंवा रुजू झालो तर एकंदरीत कार्यकाल किती असतो सेवेचा? आता काय झालेलं, मध्यंतरी काही केसेस घडल्या की आम्हाला परमनंट कमिशन का देऊ नये. आता परमनंट कमिशन आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये स्त्रियांनाही आहे, मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसमध्ये सुद्धा आहे. आता हा जे काही बाकीच्या अलाइड ब्रांचेसमध्ये ज्यावेळेस मुलींना प्रवेश द्यायचा, हा साधारणतः 93-94 हा निर्णय झाला. मग नेव्हीत प्रथम आले, त्याच्यानंतर मग आर्मीत आले, एअरफोर्समध्ये आले. आता हे शॉर्ट सर्व्हिस कमी आहे, दॅट इज स्पेशल एंट्री म्हणून म्हणतात, त्या विमेन्स स्पेशल एंट्री वगैरे काही ठराविक जागा त्यांना करावं. आणि पहिल्या वेळेस आम्ही जे केलं, आपण नेहमी सेनादलामध्ये म्हणतो की टीथ टू टेल रेशो, म्हणजे एक जवान जर बॉर्डरवरती काम करत असेल त्याच्यामागे 80 माणसं कामं करत असतात. मग हा जो रेशो आहे त्याच्यामध्ये काही क्लास 1 आय मीन सॉरी हेल्दी ऑफिसर वगैरे असतात, रेग्युलर युनिफॉर्म ते कॅन बी रिप्लेस बाय द विमेन, अशी ही सायकॉलॉजी होते. पण आज टुडे यू विल बी सरप्राईज, इव्हन द फॉरवर्ड एरियाजमध्ये आपल्या मुली कार्यरत आहेत. आता मी तुला मगाशी म्हटलं होतं की एक बुधगाव सांगली डिस्ट्रिक्टमध्ये लहान गावातली मुलगी, शी इज अ मेजर अँड शी इज इन द फॉरवर्ड एरिया, शी इन द एअर डिफेन्स युनिटमध्ये आज कार्यरत आहे. तर आज मुली सुद्धा फॉरवर्ड एरियामध्ये जातात आणि होतात. नाही, सेवाचा कार्यकाल किती वर्षांचा असतो? कार्यकाल साधारणतः आता 10 वर्षाचा असतो, पुढे एक्सटेंडेड टू द 4 years बाय 14 years. आणि त्यात जर परमनंट कमिशन आता काही ठिकाणी चालल्या, त्या मूव चालू आहेत. एअरफोर्समध्ये परमनंट कमिशन दिलं गेलं होतं, त्यातली आपली एक विद्यार्थिनी सुद्धा, तिचं नाव मी सांगतो, शी स्क्वॉड्रन लीडर एअरफोर्स, तर त्या परमनंट कमिशन मिळतं त्यांना. बरं बरं बरं. It's a आणि मग movie on. म्हणजे वायुदलामध्ये परमनंट होऊ शकतो 14 वर्ष केलं कालावधीनंतर. हो, हो. पण मग समजा 14 वर्ष कार्यकाल केलेला आहे भूदल किंवा नौसेनेमध्ये, आणि मग त्या 14 वर्षाच्या कार्यकालानंतर जेव्हा पुढे करायचं असेल काही काम, तर त्यासाठी नेमकं काय करायचं? Because you are quite experienced lady officer, and when you come out, you are most of the organizations they welcome you. आता मी तुला उदाहरण दिलं होतं की राजेश्वरी कोरी, द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने त्यांना सिव्हिल डिफेन्समध्ये डेप्युटी डायरेक्टर म्हणून डायरेक्टली घेतलेलं आहे. शी वर्क्स एज अ डेप्युटी डायरेक्टर. सो गव्हर्नमेंटमध्ये रिझर्वेशन्स आहेत, पब्लिक सेक्टरमध्ये रिझर्वेशन आहेत, इव्हन द प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स दे वेलकम सच अ लेडी ऑफिसर्स. बरं बरं बरं. म्हणजे खरंच करिअरच्या संधी अनेक उपलब्ध आहेत, फक्त पुष्कळ. त्या संधीपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे नाही का. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा मंडळी तितकाच महत्वाचा आहे. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच STD कोड फिरवायचे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. सर, जसं तुम्ही म्हणालात तसं की 14 वर्षांचा कार्यकाल असतो आणि त्यानंतर सुद्धा अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होतात. एकदा तर या सैन्य दलामध्ये ग्रॅज्युएशन नंतर समजा आपण तीनही कुठल्याही दलामध्ये जर आपण सहभागी झालात तर नेमक्या कोणत्या सोयी सुविधा मिळतात याविषयी जाणून घ्यायचे. पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. अक्षय आपल्याशी बोलतायत. नमस्कार. अहमदनगरहून अक्षय आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. हॅलो 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 अक्षयजी बोला. हॅलो अक्षयजी. तांत्रिक अडचणीमुळे फोन कट झालेला आहे. सर, आपण या सैन्य दलामध्ये कुठल्याही दलामध्ये सहभागी झाल्यानंतर नेमक्या कोणत्या सोयी सुविधा त्या मुलीला किंवा मुलाला उपलब्ध होतात? तर बेसिकली आपण इंटरव्ह्यू दिला, सिलेक्शन झालं, मेडिकल झालं, सिलेक्शन झालं, ज्यावेळेस ट्रेनिंगमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला स्टायपेंड दिला असतो. हे जे शिक्षण असतं ते टोटली सरकारी खर्चाने केलं जात असतं. साधारणतः 11 महिन्याचा हा कोर्स असतो किंवा काही ठिकाणी 1.5 वर्षाचा कोर्स असतो. या ठिकाणी तुम्हाला स्टायपेंड म्हणून साधारण 22,000 ते 22,500 रुपये मिळत असतात. म्हणजे यू आर ऍक्टिंग लेफ्टनंट किंवा ऍक्टिंग फ्लाइंग ऑफिसर किंवा ऍक्टिंग सब लेफ्टनंट म्हणून हे कार्यरत असतात. तुम्हाला कमिशन म्हणून असं दिलं जात नाही, पण ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड तुम्हाला फुल पगार मिळत असतो. पण त्यातला तुम्हाला फक्त पॉकेट मनी म्हणून 20,000 ते 22,000 रुपये तो स्टायपेंड दिला जातो. बाकी कमिशन नंतर तुमचे पैसे तुम्हाला मिळत असतात. आणि ह्या 1.5 वर्षाच्या कालावधीत सरकार तुमच्यावरती जवळजवळ 10 ते 12 लाख रुपये खर्च करतं आणि तुम्हाला कमिशन ऑफिसर बनवतं. त्याच्यानंतर मग तुमचा पगार वगैरे जर पाहिला तर आज जर पगारचं स्ट्रक्चर वगैरे
विथ द 7th पे कमिशन वगैरे 60-70 हजार रुपये पगार आहे तुमचा, फ्री रॅशन आहे. देन अंडर ग्रुप इन्शुरन्स स्कीम 50 लाख आणि 60 लाख तुम्ही पायलट असाल तर 60 लाख हा ग्रुप इन्शुरन्स आहे. मेडिकल फॅसिलिटीज लाईफ लॉंग आहेत. देन कॅन्टीन फॅसिलिटीज आहेत. पुष्कळ सुविधा उपलब्ध आहेत आणि या सुविधा तुम्ही जरी तिथून रिटायर होऊन बरे बाहेरला आर्मी नेव्ही एअरफोर्स या अगदी थेट मरेपर्यंत तुम्हाला ह्या फॅसिलिटीज मिळतात. गुड करिअर आहे. सर इथे करिअर करत असताना जसं तुम्ही म्हणाल तसं की जर फर्स्ट क्लास मिळाला तर डायरेक्ट एंट्री असते किंवा समजा जर एनसीसी कॅडेट असेल तो मुलगा किंवा मुलगी तर त्यांना सुद्धा डायरेक्ट मुलाखतीसाठी बोलवलं जातं. अदरवाईज परीक्षा द्यावी लागते. त्या परीक्षा सुद्धा एक जनरल नॉलेजची असू शकते आणि इंग्लिश पेपर. आणि मुलाखत हा एक खूप महत्वाचा भाग आहे ज्याला अजूनही मुलं घाबरतात. कुठल्याही नोकरीसाठी जरी मुलाखत असेल तरी इथे तर सैन्य दलात करिअर करायचंय तर मग तो एकंदरीत ती मुलाखतीची प्रक्रिया कशी असते? या मुलाखतीमध्ये केलं काय असं माहितीये का, तुमचे ते टेस्ट बघत असतात की तुम्ही लहानपणापासून कसे वाढलाय. तुमचे ते संस्कार तुमचे आई वडील करतात, शिक्षक करतात, मित्रमैत्रिणी करतात आणि एन्व्हायरमेंट करतात. तुम्ही कसे डिसिजन मेकर घेता, तुम्ही कसे निर्णयापर्यंत पोहोचता. नॉट दॅट की तुम्ही सगळेच पहिल्या स्टॉकमध्ये हे होऊ शकतात, पण नॉर्मली तुमचं बिल्टअप कसं झालंय आणि त्याच्याकरता काही टेस्ट आहेत. ह्या मुलाखती जवळ 5 ते 6 दिवसाच्या आर्मी नेव्ही करता असतात आणि 6 ते 7 दिवसाच्या एअरफोर्स करता असतात. त्यांना काही एक पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट ही एक्स्ट्रा असते. या टेस्टमध्ये दे टेस्ट युअर कॉमन सेन्स विच इज अनकॉमन विथ द कॉमन मॅन. साधारण प्रश्न तुला विचारतो, डू यू ड्रिंक? डू यू ड्रिंक? नो. अरे बापरे, पाणी पितेस ना, मग नाही का म्हटलीस? हा एक साधा प्रश्न. आपण ड्रिंक म्हटलं की दारूनच लावून जातो. मी मुलांना गमतीने म्हणतो, सेना दलात जात काय पाणी पिण्याचा करता जात आहेत का म्हटलं. असे युसेज दिस इज सर्टन थिंग. आणि असे काही त्यांच्या इंटेलिजंट टेस्ट असतात, सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट असतात वगैरे. ह्याची तयारी केली पाहिजे. हे काही नवीन नाहीये, हे कठीण नाहीये. युवाकडे एक्सपोजर या ठिकाणी जगामध्ये वाईट काही नाही हे मी सांगायला शिकवत असतो माझ्या विद्यार्थ्यांना. आणि बेसिकली जर हे आपण जर कळलं आणि त्याची रिझनिंग ॲबिलिटी कळलं. आता शिवाय देणं वाईट का चांगलं? वाईट. मी म्हणतो ते वाईट नाही चांगलं नाही, ते वेपन आहे. हा जो फरक आहे हा साधारणतः कळायचा असेल तर त्याला रेग्युलर ट्रेनिंग इज अ मस्ट. रेग्युलर आता डावरी सिस्टम वाईट का चांगली? वाईटच. तुझा पगार सासूरला जातो का माझ्या घरात? तू माझी मुलगी आहेस, तुझा पगार सासूरला जातो का माझ्याकडे येतो? तो मंथली इन्स्टॉलमेंट नाही का डावरीचा? राईट. इट्स अ डिबेटिंग ॲबिलिटी आहे बेटे. आता एक चुटकीसारखं मला गमती सांगितलं, पण वी टॉक अबाउट इट की हाऊ टू लुक द पॉझिटिव्ह वे ऑफ थिंकिंग. सकारात्मक कसा विचार करावा हे जर तुम्हाला कळलं तर कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्ही पास होऊ शकता. सर तुम्ही खूप छान सांगितलेलं आहे. तर आता माझी आणखीन उत्सुकता जरा वाढीला लागली आहे की तुम्ही आता छान 1969 पासून शिकवण्याचं काम करताय आणि हे अर्थातच ट्रेनिंग देत असणारच. तर एकंदरीत कसा अनुभव आहे, विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद आहे या सगळ्याला? मी सांगू तुला, माझ्याकडे जे काही विद्यार्थी येतात ते सगळे सेना दला करता म्हणून येतात असंच काही नाही. हे मी ज्या काही गप्पा मारल्यानंतर माझ्याकडे काही व्यक्तिमत्व विकास म्हणून येतात. आणि इन्सिडेंटली मी फॅकल्टी पण राहिलोय एमबीए करता. मी एमबीए नाहीये, पण एमबीए करता मी फॅकल्टी राहिलेलो आहे. व्यक्तिमत्व विकास या सदराखाली माझ्याकडे आज मुलं येतात आणि मला कौतुकाने सांगू असं वाटतं स्वप्न तुला की माझ्याकडे आज 12,000 फॅमिलीज सेटल झाल्यात या मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये. हे ते मी जे काही तुला आता डावरी वाईट का काय, सती सिस्टम वाईट काय, शिव वाईट काय चांगलं, मी त्या लोकांना सांगत असतो की जगामध्ये वाईट काही नाहीये. पण वाईट काही नाही बोललं म्हणजे तुम्ही पास होतात असं नाहीये. त्याला रिझनिंग ॲबिलिटी आपण म्हणतो ती डेव्हलप करायचं माझ्या अकॅडमीमध्ये करायचं. सर त्याच अनुभवाविषयी जाणून घ्यायचं, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. संतोष भाकरे आपल्याशी बोलतात नांदेडहून. नमस्कार सर. हॅलो. हा बोला. हॅलो नमस्कार सर. हा नमस्कार बोला. बेंगळूर जिल्हा नांदेडमधून संतोष भाकरे बोलतो सर मी. हा प्रश्न विचारा सर. फोन तांत्रिक अडचणीमुळे कट झालेला आहे. सर तुम्ही सांगत होतात की एक रिझनिंग ॲबिलिटी किंवा आपलं म्हणणं पटवून देण्याची क्षमता वाढली पाहिजे असं आपण म्हणू शकतो. तर त्याविषयी काय सांगाल? आणि साधी गोष्ट आहे, तू राहतेस कुठे? डोंबिवली. तू दूरदर्शनवर कार्यक्रम करून गेली, थोडा उशीर झाला. ईस्ट का वेस्टला? ईस्टला. स्टेशनच्या बाहेर आलीस तुला कोणी चाकू दाखवला, तू काय करशील? हे बाबा आरडाओरडा करशील. हा अशा सगळ्या स्त्रिया किंवा मुलं होतात. पण स्टेशनच्या बाहेर चाकू विकणारे चाकूच दाखवतो ना. बार्गेन बाय इट. अशा निर्णय सिच्युएशन आहेत. आपण डे टू डे
अनुभवत असतो. राईट तर राईट. त्याला हाऊ टू लुक इट इन द पॉझिटिव्ह वे हे बघायचं. दिस इज हाऊ देर आर सो मेनी 300-400 सिच्युएशन्स आहेत. बोलावं कसं, चालावं कसं, हाऊ डू यू ड्रेस, इथपासून मी माझ्या मुलांची तयारी करून घेत असतो आपल्या अकॅडमीमध्ये. साधा आपण वडिलांना नाव जाऊ घालतो, आईला अरे तुरे. तुला का अरे तुरे, कधी विचार केला? असं आहे ते. सर तुम्ही खूप छान सांगतच आहात आणि या क्षेत्राकडे मुली वळवण्यासाठी तुम्ही खूप चांगलं कार्य करतच आहात. या व्यतिरिक्त आणखीन तुमच्या संस्थेविषयी काय सांगाल सर? मी खरं सांगू, संस्थेविषयी ही मुलं घडवण्याचं काम तर 69 पासून मी करतोच आहे. त्यामध्ये दूरदर्शनचं कॉन्ट्रीब्युशन बरंच आहे, कारण मी बऱ्याच वेळा मुलाखती दूरदर्शनचे निर्णय तुमच्या प्रोग्राममध्ये आलेलो होतो. हा व्यक्तिमत्व विकास घडवताना आज माझे विद्यार्थी IAS आहेत, IPS. आज सिद्धार्थ, युअर बॉस, इज माय स्टुडंट. ही वॉज अ स्कूल गोईंग बॉय, 8th स्टँडर्ड. ही हॅज अटेंडेड माय कॅम्प ऑन द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. लहान मुलगा होता. पुढे तो या क्षेत्रात आला आणि तो आता सहज मी वाचलं नाव म्हटलं, इज माय स्टुडंट म्हटलं, म्हणून मी त्याला भेटतो, बाकी काही नाही आहे. अशा रीतीने मुलं घडतात, निर्णय क्षेत्रामध्ये तुम्ही जातात. आता माझ्याकडे आलेल्या मुली काही म्हणजे दे डिड कम फॉर एअरफोर्स पायलट वगैरे. एक रावराणे म्हणून माझ्याकडे विद्यार्थिनी होती, तिचे वडील काही पोलीस ऑफिसर होते वगैरे. त्याने काहीतरी मला वाटतं जनरेटर सेट विकत घेतला आणि एकुलती एक मुलगी होती. तर तिच्यात ती इन्व्हॉल्व्ह झाली आणि त्याच्यातून ती आता असिस्टंट डायरेक्टर आणि आता डायरेक्टर आणि प्रोड्युसर झाली, फिल्म प्रोड्युसर. ओ आता पण व्हेरी स्वीट गर्ल. शी वुड हॅव बीन शुअर शॉट फॉर द एअरफोर्स पायलट. पण त्यांना या क्षेत्रात ती वळून गेली BSc नंतर. आता माझ्याकडनं आल्या तर काही फ्लाईट पर्सर आहे म्हणलेले आहेत. आता माझ्या सुनबाईचीच मावस बहीण होते, गुड पर्सनॅलिटी. तिला म्हटलं, कार्टे तू फर्स्ट क्लास स्टुडंट आहेस, एअरफोर्स पायलट बन, एअर होस्टेस काय बनतेस? नाही म्हणते, मला ते आवडत आहे. आता तुम्ही एअर होस्टेस वगैरे करायच्या बाहेर तुम्ही लाख आणि 2 लाख रुपये खर्च करत असतात. तर आता हा माझा छंदच होता, मी फ्री ऑफ कॉस्ट शिकवत होतो. आता मी फी चार्ज करत असतो, पण दॅट इज अ सोशल फी, नॉट दॅट. शी बिकेम एअर होस्टेस, नाउ इज गॉट मॅरिड ऑल्सो, ग्राउंड ड्युटी ऑल्सो. हे घडत राहतं असं. आणि आज बऱ्याच म्हणजे जवळ 12,000-12,500 विद्यार्थी आज सेनाधिकारी झालेत, काही प्रायव्हेट याच्यामध्ये IAS झालेत, IPS झालेत, मॅनेजमेंट स्टडीमध्ये भरपूरच आहेत. असं आहे. पण मग सर नेमकी आता म्हणजे तुम्ही पूर्वीपासून काम करत आहात. पूर्वीची मानसिकता सैन्य दलामध्ये मुलींना येण्याची थोडीशी कमी होती, मुलींची सुद्धा आणि त्यांच्या पालकांची सुद्धा, असं आपण म्हणू शकतो. हा, तो आणि बदल तुम्ही जो समाजात झालेला आहे तो तुम्ही बदल जवळून अनुभवलेला आहात. तर त्याविषयी काय सांगाल सर? आज म्हणजे हॅट्स ऑफ टू दोज अवर एज्युकेशनल पॉलिसीज वॉट एव्हर इम्प्लिमेंटेड लास्ट 67-68 इयर्स वगैरे. आता मी काळामध्ये मी आय एम लाईक युअर ग्रँडफादर. तो काळ आय हॅव सीन द प्री इंडिपेंडन्स एरा अँड पोस्ट इंडिपेंडन्स एरा. गेल्या 37-60-70 वर्षामध्ये इंडिया हॅज क्लाइम अप लाईक एनिथिंग. म्हणजे आज मुली इतक्या पॉवरफुल झालेल्या आहेत. आता आमच्यावेळेस आम्ही पाहतो ना, मुली काही एवढ्या घराबाहेर पडलेल्या नव्हत्या. आज दे आर व्हेरी आउटस्टँडिंग. आता माझी सूनबाई आहे, शी इज व्हाईस प्रेसिडेंट इन वन ऑफ द मल्टीनॅशनल कंपनी. छोटी सून आहे, धाकटी सून डॉक्टर आहे, डेंटिस्ट आहे. म्हणजे ह्या मुली तो काळ असा होता की SSC आणि आपलं घरभर आणि चूल बने. पण हे करूनही चूल आणि घर या मुली करतात, हे कौतुक आहे. आता माझी सुनबाई करत असते सगळं. शिक्षण झालेलं आहे, शिक्षणामुळे अर्थात शिक्षणामुळे समाजामध्ये सकारात्मक बदल झालेला आहे. पण तरी सुद्धा सैन्य दलामध्ये येण्यासाठी मानसिकता जी बदलत चाललेली आहे आणि त्यासाठी तुम्ही सुद्धा हातभार लावता आहात विद्यार्थिनींना घडवण्यासाठी. माझ्याकडे एक डॉक्टर तावडे म्हणून होते, तिने माझी सह्याद्रीवरतीच मुलाखत पाहिली होती आणि तिचे वडील आणि ती आली, ती मेजर म्हणून रिटायर झाली. आता शी इज बिंग द MD मला वाटतं. आता मध्यंतरी भेटून गेली मला. तर तिला मी तयार करतो आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज करता. तर आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेजला कुठे शिकून स्ट्राईक इट. पण तिने MBBS झाली. MBBSची परीक्षा झाल्याबरोबर माझ्याकडे म्हटलं, सर मला सेना दलात जायचं आहे. रिझल्ट लागल्याबरोबर परत आली. म्हटलं त्यांच्याकडे काही तेवढा एक्झॉस्टिव्ह इंटरव्ह्यू नसतो, जसं या मुलींना इतर 5 ते 6 इंटरव्ह्यू असतो, तसा तेवढा काही एक्झॉस्टिव्ह नसतो. पण त्याला म्हटलं, तुला काही इंटरव्ह्यू नाही, जस्ट हाऊ टू स्पीक अँड ऑल दिस. पण बेसिकली स्मार्ट, घरामध्ये संस्कारही चांगले होते त्या मुलीवरती, आईवडिलांनी केलेले वगैरे. पहिल्या टाइममध्ये स्ट्राईक झाली आणि ती 5 वर्ष व्हॅलीमध्ये, काश्मीर व्हॅलीमध्ये कार्य करत होते. आणि हे कौतुक आहे त्याचं. 5-6 वर्ष झाल्यानंतर ते शीज कम आउट ऑफ इट. सर जसं तुम्ही म्हणालात तसं की तिला करायचं होतं, मग तिला काय करायचं हे तुम्ही सांगितलं. तर आता तुमच्याकडे मला सैन्य दलात सहभागी व्हायचंय, अशा मुली येत असतील, पण त्या मुलींना नेमकं कुठल्या दलामध्ये जायला पाहिजे हे तुम्ही कसं ठरवता? आता सह्याद्रीचं चॅनल पाहिल्यानंतर म्हणजे ही गोष्ट 10-12 वर्षापूर्वीची आहे. 2 मुली माझ्याकडे आल्या. एक भोपाळी पाटील आणि मगाशी जे मला नाव होतं ते निखिला पामकर. तर या 2 मुली आल्या. मी सहसा कुठल्याही कॉलेजमध्ये गेलो किंवा मुलींच्याकडे बघतो ज्यांना उंची वगैरे आहे, म्हणजे सायन्स साईड किंवा इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आहे, दे कॅन बिकम ए पायलट. तर मी असं माझ्या घरात बसतो होतो, तर दुपारी 2-2:30 वाजता आल्या.
त्या थर्ड इयरला होत्या. तर मला म्हणे सर आम्ही तुमची सह्याद्रीची मुलाखत पाहिली, आम्हाला सेनादलात जायचं आहे. तर मी त्यांना म्हटलं थांब उभी राहते, ते उंची बघतो तुझी. त्या 5 फूट 4 4.25 इंच होत्या. म्हटलं कार्टानं तुम्हाला दोघींना मी पायलट करतो म्हटलं, तुमच्या आई वडिलांना घेऊन या. नेक्स्ट डे त्यांचे आई वडील आले. नाही डोंट थिंक दॅट की पालकांना हे नाही म्हणे. मग धियाने सो कॉन्फिडंट आणि दोघी सिलेक्ट झाले. त्या जवळ माझ्याकडे वर्ष 1.5 वर्षाच्या मधून म्हणजे ज्यावेळेस त्यांना मी सांगितलं तुम्हाला अजून 1 वर्षाचा कालावधी आहे, ज्यावेळेस तुम्हाला ऑफ असेल त्यावेळेस या, आपण थोडं थोडं शिकवत जाऊ. कारण त्यावेळेस आय टेकन द VRS. तर मग यायच्या केवळ कधी 1:30ला येतील, कधी 5ला येतील. आल्या की सांगायचं माझी मिसेस इज पॉप्युलर नोन एज अ काकू ऑफ द क्लास. काकू आज आमचा डबा मिस झाला, मला फ्राय करून द्या, हे करून द्या वगैरे वगैरे. मी तर एकदा सहज गमतीने म्हटलं कार्ट्यानो तुम्ही जर असं काकूला त्रास दिला ती मला डायव्हर्स देईल. त्या गमतीने म्हटलं आम्ही दोघी तयार होतो लग्न करायला. म्हटलं दोघी नको मला, एक आहे ते पुष्कळ. आज दोघी मुली सिलेक्ट झाल्या. एक आता बाहेर आली भोपाळी पाटील, रता याची होती आपल्या अलिबागची, आणि निखिला पामकर वसईची. आज ती स्क्वॉड्रन लीडर आहे, कलकत्त्यात पोस्टिंग आहे तिचं. शी इज ऑल्सो मॅरिड. भोपाळी पाटील माझ्या क्लासचाच विद्यार्थ्यांची मॅरिड आहे, तो मेजर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे सर. खरंच खूप छान तुमचे अनुभव तुम्ही सांगत आहात. पण या क्षेत्रामध्ये नेमक्या सैन्य दलामध्ये स्त्रियांची यायला सुरुवात कधीपासून झाली? सगळ्यात सुरुवात मला वाटतं नौसेनेमध्ये झाली असं तुम्ही उल्लेख केलेला आहे. 93-94ला फक्त नेव्हीमध्ये ओपनिंग केलं होतं. तर त्यावेळेस मलाही आठवतं की मलाही असं सायन्स चॅनलवरती किंवा चॅनलवरती असताना मला असा प्रश्न विचारला लागला की त्यावेळेस अमेरिकेमध्ये सम ऑफ द व्हेरी सिनियर officer, lady officer of the rank of captain was molested by some admiral or something like that. तर त्यावेळेस मला एका पालकाने प्रश्न विचारला होता की when you have heard that was a very hot discussions on the paper and medias, तर do you still recommend the Indian women to join it? म्हटलं why not? म्हटलं once the case has happened, it doesn't mean everyone these cases are happening. आणि म्हटलं basically in Indian society we have got a moral values in the defense services, the officers and all these things, or ladies, we have got a moral values. म्हटलं I am strongly of the opinion that women should join, and that was the first girl who came, राजेश्वरी कोरी. त्याच्यानंतर आपल्याकडे ठाण्यातली सुगंधा खंजोडे म्हणून होती. ती she served for the 10 years. She was a mechanical engineer. She came for personal development actually. पण तो माहोल पाहिला, मुलं मुली वगैरे सगळे सेनादलाकडे जात आहेत. मला म्हटलं सर मलाही जायचं सेनादलामध्ये. म्हटलं यू हॅव गॉट अ गुड बॅकअप, यू कॅन स्टार्ट. आणि ती पहिल्याच आठवड्याला पास झाली. शी सर्व्ड फॉर 10 years. शी केम आउट ऑफ इट, गॉट मॅरिड, सेटल डाऊन इन रत्नागिरी. आता मला वाटतं मुंबईहून शी ऑपरेट करते, तिची फॅक्टरी वगैरे आहे. तर परवा तिचा फोन आला होता की मी मुंबईतूनच ऑपरेट करते म्हणून वगैरे. दे गेट सेटल्ड डाऊन व्हेरी वेल, नो प्रॉब्लेम. सर म्हणजे संधी खरंच खूप उपलब्ध आहे. पण समजा सैन्य दलामध्ये एखादी स्त्री रुजू झालेली आहे आणि तिचं लग्न करायचं, जसं तुम्ही म्हणाल तसं की मानसिकता अर्थात बदलत चाललेली आहे. पालक सुद्धा तितक्याच उत्साहाने मार्गदर्शन किंवा पाठिंबा करतात असं आपण म्हणू शकतो. पण जोडीदार समजा सैन्य दलातला नसेल, अशा वेळेला ते एक परस्पर सहकार्य किंवा एक समजून घेणं असतं, ते कसं काय होतं? आता मी तुला सांगितलं तावडे, शी इज डॉक्टर, शी सर्व फॉर 10 years, शी इज मॅरिड टू इंजिनियर. नाउ शी हॅज कम आउट ऑफ इट, नाउ दे स्टे टुगेदर. ती एक गोष्ट आहे. देन यू टेक प्राची कोळे, शी वॉज वन ऑफ द फायनेस्ट गर्ल हू सर्व फॉर द 10 years. मी तुला मगाशी सांगितलं की तिला जो 165 गोल्ड मेडल्स आहेत क्रॉस कंट्रीमध्ये. इट्स व्हेरी आउटस्टँडिंग. आणि थ्रू आर्मी शी हॅज क्रॉस द हिमालय माउंटन. म्हणजे गौरीशंकर चढून ते खाली आलेली आहे. इट वॉज अप्रिशिएटेड बाय एव्हरी वन. सो शी गॉट मॅरिड टू वन ऑफ द पंजाबी बॉय. ही इज अ इंजिनियर. तर यू गेट द मॅच अँड ऑल दिस थिंग एक्सेट्रा. आता सरिता तेंडुलकर घेतली, ती मेजर आहे. ती मॅरिड विथ माय बॉय ओनली, मिलिंद फडके म्हणून, तो लेफ्टनंट कमांडर आहे. सो दॅट ते पोस्टिंग मिळत राहतं त्यांना, म्हणजे कॉमन पोस्टिंग मिळतं. म्हणजे घरच्यांचा सहभाग सुद्धा तितकाच महत्वाचा आहे या सगळ्यासाठी. अर्थातच कुठेही करिअर करायचं असेल तर घरच्यांचा आपला जर पाठिंबा असेल तर मला वाटतं आपण आणखीन जोमाने जाऊ शकतो. इथे तर सैन्य दल आहे नाही का? याच विषयी बोलूया. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. हॅलो, नमस्कार, बोला. हा, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. हा, वंजारी सर, मी आपला चाहता आहे. आपले अनेक कार्यक्रम नेहमी पाहिलेले आहेत सह्याद्री वाहिनीवर, आणि खूपच छान तुम्ही बहुमोल मार्गदर्शन करता. याची खरंच गरज आहे आजच्या युवा पिढीला, असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. माझा प्रश्न असा आहे सर की सैन्य दलामध्ये जे सेवेसाठी येतात, इस्पेशली मुलींच्या बाबतीत मला विचारायचंय की कधी कधी आयुष्यामध्ये असं
निराशेचे क्षण किंवा दुःख संकटी प्रत्येकाच्याच येतं, तसं त्यांच्या येऊ शकतं. हो, हो. तर त्यांचं नीती धैर्य सकारात्मक आणि उत्तम राहण्याच्या दृष्टीने आणि नीतिमूल्य शिक्षणाचे मला विचारायचे. नीतिमूल्य हो. शिक्षण तत्व हे हो. विकसित करण्याच्या दृष्टीने, एकूणच त्यांना स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टीने हे काउन्सिलिंग केलं जातं का? आपल्याला काय वाटतं याबद्दल? आता सेनादलामध्ये तुम्ही आता म्हणजे माझ्यासारखे काही आर्मी ऑफिसर्स वगैरे किंवा सेनादलातील माजी अधिकारी आहेत ते तर करतात. मी तर करत असतो. गेले 48 वर्ष मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. बेसिकली ह्या जगात जर वाईट काही नाही आहे असं जर आपण हे ठरवलं तर यू आर सक्सेसफुल इन द लाईफ. कंटेंटनेस. आता मध्यंतरी मी जायचं सांगितलं तुला सपना विचारतो की मेंटली आणि फिजिकली फिट राहण्याकरता काय केलं पाहिजे आपण? रामदेव बाबांच्याकडे जॉईन व्हायला पाहिजे का व्यायाम करायला पाहिजे काय करायला पाहिजे? व्यायाम करायला पाहिजे. व्यायाम करायला पाहिजे. मी रोज सकाळी 3:15 उठतो, रात्री 10ला झोपतो, 1 तास व्यायाम करतो. मी हे आहे ते नॉट बिकॉज ऑफ व्यायाम वगैरे म्हणून एक कंटेंटनेस, सेल्फ सॅटिस्फॅक्शन, एक स्वतःचं समाधान आपण शिकलं पाहिजे की जे मला मिळत नाही त्याच्याबद्दल दुःख करायचं काही कारणच नाहीये. जे नाही ते नाही ऍक्सेप्ट. जसं सर तुम्ही मगाशी म्हणाल तसं की सकारात्मकता ठेवली सकारात्मक पाहिजे. आहे तेव्हा जीवनामध्ये आपल्याला मिळतं त्याच्यात आनंद माना. तुम्ही जगामध्ये सुखी व्हाल तुम्ही. आणि नाही म्हणलं ते आपल्याला मिळत नाही, ठीक आहे, सुख आहे. मला आठवतं ना आता माझे नातवंड वगैरे मार्क्स चांगले मिळतात वगैरे वगैरे, मला तेवढे मार्क्सही नव्हते. एखाद्या त्याला मार्क कमी झाले तर त्याचे माझा मुलगा आणि सुनबाई त्यांना ठाकठाक आले. म्हणजे सोडू ना, एकदा पण मार्क्स कमी पडले असं काय म्हटलं. आज तुम्हाला तर सगळ्या गोष्टी अव्हेन्यूज ओपन आहेत पण असं आहे. सो गेट इट कंटेंटेड. पण सर तुमच्याकडे प्रशिक्षण घेतल्यानंतर किंवा मला वाटतं सैन्य दलामध्ये प्रशिक्षण देत असताना सगळ्या गोष्टींकडे सकारात्मकतेनेच बघितलं पाहिजे असं प्रशिक्षण दिलं जातं का? म्हणजे तुम्ही तर मगाशी उदाहरणादाखल सैन्य सांगितलं. दलामध्ये असं म्हणू नको बघ, हे आपण आपल्या घरामधूनच शिकलं पाहिजे. राईट. जे मला मिळत नाही त्याच्याबद्दल दुःख करायचं काही कारण नाहीये. बरोबर. बट इट्स व्हेरी डिफिकल्ट. आय एम टॉकिंग इन वन सेंटेन्स बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू प्रॅक्टिस इट. पण ह्या जर तरुण मुलांनी मी जे प्रॅक्टिस करायला लागलो से वयाच्या 25 का 30 वर्षी वगैरे, कारण मला सुद्धा माझ्याकडे डायरेक्टिंग स्टाफ होते, कर्नल डिक्रूज म्हणून होते माझ्याकडे. तर त्यांच्याकडे त्यांचं एकच वाक्य होतं की लुक म्हटलं आय एम नॉट युअर फादर बट आय एम डेफिनेटली युअर एल्डेस्ट ब्रदर म्हटलं. त्या जगात म्हटलं तुम्ही फक्त कंटेंटनेस हे करा, सांगा जे आपल्याला मिळत नाही त्याच्यावर दुःख करायचं काहीच कारण नाहीये. ही भावना प्रत्येकाने जपली व्हायला पाहिजे. पाहिजे. अगदीच अगदीच. आणि माझ्या त्या क्लासमध्ये तेच दृष्टिकोनात शिकवलं जात असतं. तेच तुम्ही मगाशी उदाहरणादाखल सांगितलेलं होतंच की सकारात्मकता मी देतो आणि त्याची छान उदाहरणं सुद्धा तुम्ही दिलेली आहेतच. आणि त्यामुळेच मला वाटतं मग ते धैर्य किंवा सकारात्मकता नक्कीच आयुष्यामध्ये येऊ शकते, नाही का? या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रतिभा चव्हाण आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा, मी प्रतिभा चव्हाण बोलते. मला सरांचं नाव हवंय आणि सरांचं केंद्र कुठे आणि केंद्राचं नाव काय? माझं नाव आहे कॅप्टन सुरेश पंजारी. मी चेंबूरला एक छंद या नात्याने माझी अकॅडमी निर्माण झालेली आहे. मी चेंबूरमध्ये असतो. या सर समजा आता तुम्ही जसं म्हणालात तसं की या सैन्य दलामध्ये करिअर करण्यासाठी मुलाखती 5 ते 6 दिवस मुलाखती असतात आणि त्या मुलाखतींना सकारात्मकतेने कसं जायचं ह्याचं प्रशिक्षण तुम्ही देत आहातच. तर त्या सगळ्या मुलाखतींचं स्वरूप अर्थात 5 ते 6 दिवस म्हटल्यावर थोडंसं भीती वाटतेच. तर मग अशा वेळी हे मुलाखतीचं स्वरूप आणि त्याला कसं सामोरं जायचं याची तयारी करून जावं. बचत कंपनी तुम्ही मुलं किंवा मुली असाल, माझ्यासारखे सेनाधिकारी आहेत, काही ठिकाणी रेग्युलर अकॅडमीज आहेत, काही सरकारी अकॅडमीज आहेत, या ठिकाणी तयारी करून जा. कारण या ठिकाणी टेस्ट करताना जसं मी मगाशी सांगितलं एक कॉमन सेन्स विच इज अनकॉमन विथ द कॉमन मॅन हा एक डेव्हलप करून जा. तुम्हाला स्पॉन्टेनियसली रिॲक्शन देता आली पाहिजे. आता आपण या मुलाखतीकडे वळूया. या मुलाखती साधारणतः 5 ते 6 दिवसाच्या असतात. पहिल्या दिवशी तुम्हाला एक स्क्रीनिंग टेस्ट असते. म्हणजे साधारणतः 100 ते 125 विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी हे सेंटरला बोलवले जातात. आर्मीकरता ही सेंटर्स आहेत ते बेंगलोर, भोपाळ, अलाहाबाद. तर नेव्ही करतायत ते बेंगलोर, भोपाळ आहे. तर एअरफोर्स करतायत ते म्हैसूर, वाराणसी आणि डेहराडून. आता काही नवीन सेंटर्स निघाले टेक्निकल ग्रॅज्युएट्स यांच्याकरता वगैरे वगैरे आहेत नवीन. पण या ठिकाणी गेल्यानंतर 5 ते 6 दिवसाच्या मुलाखतीमध्ये एक स्क्रीनिंग टेस्ट पहिली दिली जात असते आपल्याला. स्क्रीनिंग टेस्टमध्ये व्हर्बल, नॉन व्हर्बल या इंटेलिजंट टेस्ट असतात. साधारण 60-60चे सेट असतात. अर्धा तास त्याला दिला जात असतो. त्याच्यानंतर एक पिक्चर पर्स्पेक्शन टेस्ट आणि डिस्कशन म्हणून असतं. एक साधारण पिक्चर दाखवलं जातं आपल्याला 30 सेकंद
आणि त्याच्यात 3.5 मिनिटं तुम्हाला त्याच्यावर एक थॉट लिहायचा असतो, स्टोरी लिहायची असते. ती स्टोरी काय लिहावी. बेसिकली जर तुम्ही ह्याचे प्रॅक्टिस केलं तर तुमच्या जीवनामध्ये काही ना काही ते घटना येत असतात, त्याच्यामध्ये सकारात्मक स्टोरी कशी लिहावी हे शिकलं जात असतं. मग त्याच्यानंतर तुम्हाला 20 मिनिटं दिलात, त्याच्यावरती बोलावं कसं, त्याच्यावरती डिस्कशन केलं जावं लागतं. आणि एक सेंट्रलाइज आयडिया ऑफ दॅट थीम, म्हणजे प्रत्येकाच्या स्टोरीज तर निघाल्या असतात. मग त्यात सेंट्रलाइज आयडिया काय आलं आणि हू टेक्स दॅट लीड, हाऊ ही स्पीक्स, एवढंही बघितलं जातं. याच्यात मॅनरिझमसुद्धा असतात वगैरे वगैरे. आणि ही स्क्रीनिंग ते 2 तासाची असते, 10 मिनिटाची विश्रांती असते. आपण जरी पास झालो तरच तुम्हाला मेन इंटरव्ह्यू अटेंड करावा लागतो. हा जो मेन इंटरव्ह्यू आहे सगळ्यांना सारखा आहे, एनडीएला सारखा आहे, 10+2 लेवल आणि ग्रॅज्युएट लेवल सगळ्यांना हा सारखा आहे. हा जी मुलाखत आहे ते 3 विभागात विभागलेली असते. पहिली असते ते इंडोअर सायकोलॉजिकल टेस्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला एक वर्ड असोसिएशन टेस्ट दिली जात असते. एक वर्ड तुमच्यासमोर इंग्लिश येतो, त्याच्यात तुम्हाला एक इंग्लिश सेंटेन्स लिहायचं असतं. ते सेंटेन्स लिहिलं, आता मी सहज स्वप्नात तुला विचारतो, बॅड शब्द म्हटल्यानंतर तू काय त्याच्यात वाक्य लिहिशील की स्मोकिंग इज बॅड. आम्ही म्हणतो स्मोकिंग इज अन आर्ट. ड्रिंक शब्द आला तर काय येतं, ड्रिंकिंग इज बॅड. हा नॉर्मली रिस्पॉन्स येतो. ते ड्रिंकिंग इज अन आर्ट. आपण कपामध्ये चहा पितो, मगमध्ये चहा पितो, बशीमध्ये चहा पितो, थाळीमध्ये चहा पितो. ड्रिंकिंग इज अन आर्ट ना. वाय नॉट टुकिंग दॅट सकारात्मक. आता ह्या गोष्टी आतापर्यंत लहानपासून हे मुलं हे वाईट तेच वाईट चांगलं आईवडील शिकवतात. माझ्यासारखा आजोबा, मी जरा वयाचा आजोबा आहे, हे सगळं सकारात्मक सांगत असतो. पण हे सगळं बोलत असतो आपण. ह्याच्यातून तुम्ही हे ट्रेनिंग घेऊन जावा, त्यामुळे तुम्हाला बोलता येतं, एक व्यक्तिमत्व घडलं जातं, एक स्पॉन्टेनियस रिॲक्शन यायला पाहिजेत. असे 60 वर्ड्स तुम्हाला 15 सेकंदाच्या इंटरव्ह्यूमध्ये दिले जातात. त्याच्यातल्या सिच्युएशन रिॲक्शन दुसरी टेस्ट असते, त्याच्यामध्ये 60 सिच्युएशन असतात, ते अर्ध्या तासात सोडायचं. मगाशी मी तुला सांगितलं चाकू दाखवलं म्हणजे काय करतो वगैरे. अशा जवळजवळ आपल्या क्लासमध्ये मी 350 ते 400 सिच्युएशन्स आहेत आपल्याकडे. त्याच्यातनं एकदाही एक्सपोजर झालं तर वी बिकम ए मास्टर ऑफ लिव्हिंग. त्याच्यानंतर पुन्हा आपण मी म्हटलं की स्वप्नालाच मी म्हणत होतो की डावरी सिस्टम आणि ग्रुप डिस्कशन असतं. 2 टॉपिक दिलेले असतात, एक टॉपिक ग्रुपमधून घ्यायचा. त्यावेळेस आपण ग्रुपमधून कसं सिलेक्शन करतो, आपण कसं कोऑपरेट करतो, कसं उत्तर देतो, ह्याच्यावरती सुद्धा ह्या ग्रुप डिस्कशन असतात. त्याला तुम्हाला 20 मिनिटं दिली जात असतात. पुन्हा दुसरा टॉपिक, एकच टॉपिक दिला असतो, त्याच्यावरती तुमचे विचार प्रकट करायचे. त्यात हे जे टॉपिक असतात ते कल्चरल असतात, सोशल असतात, पॉलिटिकल असतात, इकॉनॉमिकल असतात, नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल टॉपिक असतात. हाऊ कॉमन सेन्स यू हॅव गॉट, नॉट दॅट एव्हरीथिंग वी नो एव्हरीथिंग, पण ॲटलिस्ट यू टेक इनिशिएटिव्ह टू टॉक समथिंग, डोंट स्पीक लाय. अशा रीतीने ह्या ग्रुप डिस्कशन. मग मिलिटरी प्लॅनिंग असतं, ते सुद्धा एक कॉमन सेन्स. मिलिटरी प्लॅनिंग म्हटलं की लोक घाबरून जातात, तसं काही घाबरायचं कारण नाही आहे. त्याच्यामध्ये हे झालं, ह्या इंडोर सायकोलॉजिकल टेस्ट असतात, त्याला 300 मार्क असतात. आता आउटडोर GTO टास्क असतो. सर मी थोडंसं तुम्हाला थांबवते, तुम्ही खूप छान सांगताय, पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो पण घेऊया आणि मग पुन्हा एकदा या मुद्द्याकडे येऊया. कादंबरी ताडे आपल्याशी बोलतात नाशिकहून. नमस्कार मॅडम. हॅलो. तांत्रिक अडचणीमुळे फोन कट झालेला आहे. सर तुम्ही सांगत होतात मुलाखतीत. आता हे आपण सांगितलं इंडोर सायकोलॉजिकल, त्याला 300 मार्क असतात. आता आउटडोर GTO टास्क असतात, म्हणजे ग्रुप टास्क, कमांड टास्क, ऑब्स्टॅकल कोर्स वगैरे, स्नेक रेस वगैरे वगैरे. बऱ्याचशा पालकांचा, माझा जो गेल्या 48 वर्ष मी विद्यार्थ्यांना शिकवतो, बऱ्याच पालकांना वाटतं आपल्या सेनादलात पाठवायचं म्हणजे मुलीला हॉर्स रायडिंग यायला पाहिजे, मुलांना हॉर्स रायडिंग यायला पाहिजे, पोहायला यायला पाहिजे, हे करायचं काही जरुरी नाही आहे. कारण जवळजवळ 3-4 वर्ष हे ट्रेनिंगमध्ये त्यांना सगळं शिकवत असतात. त्याच्याकरता काही स्पेशल करायला पाहिजे असं काही नाही. पण ओके, मे महिन्याची सुट्टी आहे, दिवाळीची सुट्टी, 8वी 9वी 10वी पोरं इतर कॅम्पला जातात. काही संस्था कॅम्प्स कंडक्ट करतात, चांगले करत असतात. पण संस्था पहा आणि हे व्यक्तिमत्व घडवायला काहीच हरकत नाही आहे. पण हे बेसिकली की तुम्ही किती ऑब्स्टॅकल केले हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही कसे ऑब्स्टॅकल केले हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि हाऊ यू टेक द इनिशिएटिव्ह हे महत्त्वाचं असतं. अशाने त्याला 300 मार्क असतात. मग 300 मार्काचा असतो तो असतो पर्सनल इंटरव्ह्यू. मी तुला मगाशी स्वप्न म्हटलं की वडिलांना आपण आहोजा घालतो, आईला अरेतुरे करतो. कधी कोणी विचार केला याचा? वडिलांच्या भावाला आपण काका म्हणतो, आहोजाव, आणि आईच्या भावाला तर मामा, त्याला अरेतुरे. आय डोंट नो समज, म्हणजे लाईट उद्यापासून सुरुवात करू नको, थप्पड मिळेल वडिलांच्याकडनं. पण देर इज थिंग्स आर गोइंग टू चेंज वेन द एज्युकेशन कम्स. द थिंग्स आर चेंजिंग इट. द मॅन इफ ही गोज विथ द फ्लो, वेल इट्स अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आणि अशी मुलं फटाकन जे पिकअप झालं त्याची मुलं फटाकन सिलेक्ट होतात, मुलं फटाकन सिलेक्ट होतात. हे सिलेक्शन जे आहे ते 0.01% आहे. म्हणजे मी सांगतो, मी 400 विद्यार्थी शिकवले आणि एक विद्यार्थी पास झाला तर इट इज अ हाय प्रोफाईल आहे. आणि त्यामुळे माझे विद्यार्थी दे डू क्वाईट वेल. माझा मॅक्झिमम रेकॉर्ड हॅज गॉन. म्हणजे पहिली बॅच ज्यावेळेस मी VRS घेतल्यानंतर केलं, 16पैकी 14 विद्यार्थी माझ्या इंडियामध्ये गेले. इट्स नॉट अ स्मॉल जॉब. राईट. आणि 2007 साली मी तुला मगाशी त्या आपल्या मुलींचे फोटो दाखवले, 57 मुलं सिलेक्ट झाली होती.
म्हणजे माझ्याकडे 0 सुद्धा रिझल्ट आहे, नाही असं नाहीये, पण हे होत असतं. त्या ट्रेनिंग घ्या आणि माहिती द्या. त्याच्यानंतर फायनल इंटरव्ह्यू, हाऊ स्पीक, हाऊ यू वॉक, वॉच फ्रॉम द ड्रेस अँड ऑल दिस थिंग एक्सेट्रा. असं आहे. आणि मग त्याच्यानंतर मेडिकल रेकमेंड झालं, मेडिकल, मग त्याच्यानंतर ट्रेनिंग. वा वा सर, तुम्ही खूप छान सांगताय आणि खरंच खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा विचार सुद्धा केला जात नाही आणि त्याचं तुम्ही जसं म्हणाल तसं की कॉमन सेन्स खूप महत्वाचा आहे या सगळ्या बाबतीत अर्थात. आणि आता स्त्रियांचा या क्षेत्राकडे येण्याचा सहभाग वाढत चाललेला आहे असं पण म्हणू शकतो. तर तुमचा गेल्या काही वर्षातला अनुभव या सगळ्याविषयी काय सांगा? आता मला सांग, 93 ला माझ्याकडे एकच विद्यार्थिनी होती. तर एक म्हणजे ती होती आणि एक म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला होते. आज माझ्या क्लासमध्ये 8 ते 10 विद्यार्थी दर 2-3 महिन्यातून असतातच. म्हणजे हा वाढलेला आहे. अर्थात अर्थात. आणि मुलींच्या पालकांची सुद्धा मानसिकता बदलते असं तुम्ही पालक येतात. रविवारी माझं काउन्सिलिंग असतं. त्यांना समजावून सांगतो. पहिला प्रश्न मुलगी पाहिली की डावरी वाईट का चांगला, असं आहे. सती सिस्टीम गुड का वाईट, हा प्रश्न आहे. त्या जगात वाईट काही नाही, पण हाऊ डू यू स्पीक इट. ती काळाची गरज होती. ती काळाची गरज होती. जसं माणसाचा समाज हा सुशिक्षित झाला त्यावेळेस ते कळून चुकलं की इट इज अ इव्हिल सिस्टम, इट गोज ऑफ एज्युकेशन कम्स, इट गोज. हे बोलता आलं पाहिजे, बाकी काही नाही. हे घडवलं जातं माझ्या. आणि आता आपण सैन्य दलामध्ये मुलींना करिअरच्या संधी कोणत्या आहेत याविषयी तर आपण बोलतो आहोत आणि बऱ्याच संधी उपलब्ध आहेत. ती समाजाची एक परिस्थिती बदलताना दिसते. मुलांचा सहभाग या सगळ्यामध्ये खूप जास्त संख्येने आहे, तर त्याविषयी काय सांगाल अगदी जाता जाता? नाही, मुलांच्या करता एक उत्तम करिअर आहे. ते बऱ्याच वेळा मी म्हणतो की मुलींना सेनादलात अधिकारी बनवावं का न बनवावं, आम्ही डिबेटिंग करत असतो. मग कोणी निगेटिव्ह बोलतो, कोणी पॉझिटिव्ह बोलतो, पण ऑलरेडी दे आर एक्झिस्टिंग एव्हरीथिंग. आज मुली शिकलेल्या आहेत, आज मुली फिजिकली फिट आहेत, मेंटली फिट आहेत, सायकोलॉजिकली फिट आहेत. मग व्हाय नॉट गिव्हन अ चान्स टू देम आणि दे आर डुइंग व्हेरी वेल. सर, अगदी जाता जाता काय सांगाल प्रेक्षकांना? मुलांना किंवा मुलींना ज्यांना एक जीवनाची, एक लाईफस्टाईलची ज्यांना आवड आहे, एक द ॲडव्हेंचरस लाईफस्टाईल ज्यांना आहे, त्यांना एक उत्तम करिअर आहे. आणि माझं तर सर्व मुलींना सांगेन की हा प्रयत्न करा. इट्स वन ऑफ द फायनेस्ट करिअर. आणि मुलांच्या करता जर परमनंट कमिशन आहे, ॲट द एज ऑफ 20.5 यू कॅन गेट युअर सॅलरी अबाउट 70,000 to 80,000 रुपीज विथ पर्क्स अँड ऑल दिस थिंग. आज आता 10वीची परीक्षा येणार आहे, 12वीची परीक्षा येणार आहे. हे प्लॅन करिअर आहे. मुलींच्या बाबतीमध्ये स्वतः सांगतो, ह्या हॉलिडेज वगैरे असतात, ह्या टेक सम. आतापासूनच या सगळ्या करिअरचा विचार करायला पाहिजे. नेमक्या सैन्य दलातल्या संधी आणि सुविधा कोणत्या आहेत याविषयी आज आपण विस्ताराने माहिती करून घेतलेली आहे. त्यामुळे करिअरच्या मर्यादित वाटांचा विचार न करता मला वाटतं आपण या वेगळ्या करिअरचा विचार सुद्धा करूया आणि या अनुषंगाने का होईना देशसेवेचा मार्ग अवलंबूया, नाही का? कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayadri.dd. हा आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची अनुमती घेते. सर, तुम्ही इथे आलात आणि खूप वेगळ्या विषयावर छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.